पूर्वी बोंड म्हटलं की एकच माहिती होतं, ती म्हणजे कोळ्याची. टम्म फुललेली ही अशी लुसलुशीत बोंड 2-3 दिवसाची शेळी असली की खाताना अजून मजा यायची. कोळं काय घरचंच असायचं, त्याच्यामुळे कधीही बोंड तयार करायची. आता मात्र हे कधीतरी घरी बनतात आणि तुम्ही बघा ही बोंड इतकी लुसलुशीत होतात, 8 दिवस पर्यंत चांगली राहतात आणि जेवढी शिळी होतील तेवढी ती खायला मस्त रुचकर लागतात. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. लाल भोपळा किंवा कोहळं याच्याच आपण बोंड तयार करतो आहे. काय होतं ना की घरच्या झाडाला कोळे लागलेले असतात आणि मग ते काढून ठेवतात, पूर्ण तयार झालं की नंतर त्याची पिकायसाठी ते ठेवतात. म्हणजे चांगलं कोळं पिकलं की त्याचं मग बोंड करूया म्हणून. तर ते या सीझन मध्ये ना ते बोंड खायला खूप चांगले लागतात. म्हणजे तुमच्याकडे जर घरचं कोळ नसेल तरी मार्केटमध्ये सुद्धा खूप चांगले कोळे येतात या सीझन मध्ये. छान मस्त पिकलेले कोळे असतात की ज्याचे बोंड जे आहे ते चवीला खूप चांगले लागतात. बरं, हा पदार्थ आता तळणीचा आहे, पण हा पदार्थ तळणीचा जरी असला ना तरी तुम्हाला एका दिवशी बोंड खायचे नाही. तुम्ही एकदा करून ठेवले बोंड की 8 दिवस आरामात खाऊ शकता. म्हणजे रोज 2-3 जरी खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. छान आठवडाभर तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि आजची आपली जी रेसिपी आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन कशी तयार होईल आणि कधी कमी झंझटीची अशी आपण ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन बोंड बनवण्यासाठी हा 1 किलो छान पिकलेला भोपळा आहे. तुम्ही बघू शकता पाट अशी मस्त हिरवीगार झालेली आहे, छान काळपट, आणि असा हा पिवळसर राहतो. तर याच्या आपण फोडी तयार करून घेऊ. तर याच्या मोठ्या मोठ्याच फोडी तयार करायच्या आपल्याला. तर कशा पद्धतीने फोडी तयार करायच्या ते मी तुम्हाला सांगते. छान पिकला आहे मस्त. तर असा भोपळा घ्यायचा बोंड करायसाठी. आणि आकाराने थोडा छोटा असतो हा भोपळा. अशा पद्धतीने मी अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतल्या. आणि आता आपल्याला हा जो बियाचा पोर्शन असतो ना तो काढून टाकायचा सगळ्याच. अशा पद्धतीने इथे आपण हा भोपळा किंवा कोहळा याच्या फोडी तर तयार करून घेतल्या, पण याची सालं नाही काढली. तर सालं का नाही काढली हे आपण नंतर बघूया. आता या भोपळ्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी या गंजामध्ये पाणी घेऊन घेतलं. तर ह्या फोडी थोड्याशा 2-3 मिनिट याच्यामध्ये राहू द्यायचं, कारण बरंच खराब असते पाठीमागे भोपळा. आणि नंतर मग थोडंसं हाताच्या साहाय्याने घासून ह्या फोडी 1-2 पाण्याने आपण धुवून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या फोडी आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकून देऊ. आता ह्या सर्व फोडी मी घेऊन घेतल्या आहे. आता कुकरमध्ये पाणी घालून घेऊ. कुकरची जी प्लेट आहे ना त्याच्यावर थोडं पाणी येऊ द्यायचं. भोपळ्याचा डब्बा आपण याच्यामध्ये ठेवून. तुम्ही बघू शकता या फोडीमध्ये मी पाणी नाही घातलेलं. आपल्याला कुकरचं झाकण लावून घेऊ आणि मीडियम फ्लेम वरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे कुकर थंड झालेला आहे, आपण बघूया. आणि मी ना इथे 3 ऐवजी 5 शिट्ट्या होऊ दिल्या. म्हटलं फोडी थोड्या मोठ्या मोठ्या आहे आणि झाल्या पाहिजे. किती मस्त आपला भोपळा छान वाफवून झालेला आहे बघा. आपण हे बाहेर काढून घेऊ. या सर्व फोडी मी या परातीमध्ये काढून घेते. एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने हा गर वेगळा करायचा. बघा किती सहज आणि इझिली निघते. म्हणजे आपण त्याचे सालं काढून वाफवून घेतल्या ना तर त्याहीपेक्षा ही अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि काम पण आपलं लवकर होते आणि वाया पण काही जात नाही. बघा, पाणी न टाकता असा भोपळा वाफवून घेतला ना तर त्याला पाणी नाही सुटत जास्त आणि ते असं पाणी धरून राहत नाही. तर काय होते की पाण्यात असं पाणी टाकून आपण वाफवून घेतला की तो खूप पाणी भरलेला होतो आणि मग त्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण पण खूप जास्त टाकावं लागते आणि मग आपले बोंड जे आहे ते थोडेसे असे म्हणजे इतके सॉफ्ट होत नाही, लुसलुशीत होत नाही. या खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आहे आणि तुम्ही बघू शकता किती सहज असं स्मॅश होते. ह्या असंच हाताच्या साहाय्याने मी स्मॅश करून घेते. आता हा जो गर आहे ना आपण एखाद्या वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ, म्हणजे आपल्याला गोडाचं प्रमाण कळतं किती घालायचं ते. 1, 2, 3 वाट्या आपला हा गर आहे किंवा लादा आहे. मध्ये आता गुळ घालून घेऊ. तर तुम्ही बघू शकता ज्या वाटीने आपण हा लादा मोजून घेतला होता ना तर त्याच वाटीने मी गुळ घेऊन घेते. गुळाला छान बारीक कापून घ्यायचं. तर मी इथे 2 वाटी गुळ घेऊन घेतलेला. तुम्ही गुळाऐवजी साखर पण घेऊ शकता.
बरेच जण याचा पाक पण येऊ देतात, थोडंसं शिजवून घेते गुळ आणि हे. पण तुम्ही जर घाईघाईत तुम्हाला करायचं असेल, लवकर करायचं असेल, तरी पाक नाही येऊ दिला तरी चालते. हा गुळ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे याला पाणी सुटेल. आता या गुळाला पूर्ण विरघळू द्यायचं याच्यामध्ये, तोपर्यंत हा लादा असाच राहू द्यायचा. ओलसर असल्यामुळे गुळ त्याच्यामध्ये विरघळून जाईल. हा गुळ याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. इथे गुळाचं प्रमाण ना तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या चवीनुसार. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पूड आहे ते टाकून घेऊ. आणि पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे खरबुजाच्या बिया आहे. तर ह्या खरबुजाच्या बियाना ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला. आता हे आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही याच्याऐवजी तीळ पण घालू शकता. आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे याच्यामधला गूळ जो आहे ना तो विरघळतो. तर आपण हे 10-15 मिनिट असंच ठेवून देऊ विरघळून, म्हणजे गूळ विरघळला जरी नाही तरी मग थोडंसं गूळ कसं सॉफ्ट होतं, मग हाताने आपल्याला तो काही मोठे मोठे खडे असेल तर ते आपल्याला हाताने मग फोडता येईल. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया. तर ज्या वाटीने मी तो लादा मोजून घेतला, गूळ घातला, तर त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण घालू. तर पीठ जे आहे ते हळूहळू घालून घ्यायचं. जेवढं बसेल तेवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे. कारण खूप जास्त पीठ घालून घेतलं ना तर आपले बोंड जे आहे ते असे छान सॉफ्ट होत नाही, थोडेसे कडक होतात आणि चवीला पण चांगले लागत नाही. परत टाकून घेते. टाकलं की चांगलं मिक्स करायचं आणि मग टाकायचं. इथे मी संपूर्ण 2 वाटी पिठाचा वापर केलेला आहे. थोडंसं मी असं हातात घेते आणि बघते हाताच्या साईडने टाकून. आपला जो हा बोंडा आहे असा छान पडतो आहे, असा गोल गोल. म्हणजे आपली इथे कणिक म्हणा किंवा गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. अजून एक टिप्स देते, कधी कधी होऊ शकते की पिठाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, तर तेव्हा बोंड जे आहे ना ते बरोबर होत नाही, चिपकून जातात किंवा तेलामध्ये पलटवता येत नाही. तर अशा वेळेस घाबरायचं नाही, थोडंसं अजून त्याच्यामध्ये कणिक टाकून घ्यायची, तर तुमचे बोंड जे आहेत एकदम परफेक्ट होते. आता आपलं हे सगळं रेडी आहे. तर मी एक छोट्या परातीमध्ये हे काढून घेते आणि आपण हे बोंड तळून घेऊ. मी या लगद्यामध्ये ना पाव चमच्याला थोडंसं कमी मीठ घालून घेतलेलं, तो व्हिडिओ थोडा स्किप झालेला. मी तिकडे तेल पण ठेवलं आहे कढईमध्ये तापवायला. आणि बोंड तळायच्या आधी ना एकदा हे पूर्ण सारण असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मग बोंड तळायला घ्यायची. बोंड तळायसाठी ना तेल खूप कडकडीत गरम नको आणि थंडही नको. जे आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही छोटे मोठे टाकू शकता. आणि जेवढे बसते ना तर तेवढेच बोंड घालून घ्यायचे याच्यामध्ये, एकावर एक टाकायची नाही, नाहीतर ते मग जास्त चिपकतात. कारण एक तर पातळ असतं हे सारण. तर बघू शकता तेल जे आहे ते अगदी परफेक्ट आहे आपलं. आणि मीडियम टू लो फ्लेम वरतीच हे तळून घ्यायचे, हाय फ्लेम वरती नाही तळायचे. आणि खूप तेल पण घालून नाही घ्यायचं, कमी तेलामध्ये बोंड तळली जातात आणि पाहिजे तेवढंच तेल टाकायचं. आता एका बाजूने आपण याला होऊ देऊ, म्हणजे लगेच त्याच्यामध्ये झारा म्हणा किंवा काही घालायचं नाही, पहिले होऊ द्यायचे ते. अगदी अर्ध्या ते 1 मिनिटानंतर आपण थोडंसं साईडनी फिरवून घेऊ, मध्ये नाही टाकायचं. असं काठाने हलकंसं थोडंसं असं सरकवत राहायचं. थोडासा त्याचा रंग चेंज झाला की मग ते पलटवून घ्यायचे. आता बघा या बोंडाचा हलकासा रंग चेंज झालेला आहे. मी एक हा काटा चमचा घेऊन घेतला किंवा तुम्ही छोटा नॉर्मल चमचा पण घेऊ शकता आणि त्याच्या साहाय्याने आपण याला थोडंसं पलटवून घेऊ. म्हणजे काय होतं, तेल वगैरे उडण्याची शक्यता नसते आणि व्यवस्थित ते पलटवल्या पण जातात. तर एवढे सगळे एकमेकाला ते चिपकून जातात ना, तर मग थोडंसं झाऱ्याने पलटवलं की तेल पण उडण्याची शक्यता असते. पलटवत राहायचं अधेमध्ये, दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे आणि एक सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण याला तळून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले बोंड छान मस्त सोनेरी रंगाचे तळून झालेले आहे. आणि आता आपण हे काढून घेऊ. आणि या बोंडाला ना भरपूर तेल असते, त्याच्यामुळे टिश्यू पेपर वरती टाकून घ्यायचे. आणि इथे ना तेल असं थोडंसं झारून घ्यायचं, म्हणजे त्याला जास्त तेल राहणार नाही. सुंदर रंग आलेला आहे बोंडाला. बोंड इतके लुसलुशीत असतात की मग थोडेसे हाताच्या साहाय्याने ते मोकळे करून घ्यायचे. आणि आपण अशा पद्धतीने आता सर्व बोंड तळून घेणार आहे. तिकडे बोंड तळणं सुरूच आहे आणि मी तुम्हाला बोंड दाखवते किती लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट होतात ते बघा.
आणि खायला अगदी एक नंबर लागतात. बोंड तळून झालेले आहे आणि तुम्हाला सांगते अर्धे खाण्यात पण गेले. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.